नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. चार वार्डांचा एक प्रभाग आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते. धरून चारी सर्वे करावा लागेल, चांगली माणसं काढावी लागतील, लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे. आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही. आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा. अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना. या निवडणुकीत कसलंही कॉम्प्रोमाइज नाही. हास्य न लागता. तो निवडणुका झाल्यानंतर आता मी माझ्या वाड्यात मला अनेक व्यक्त केले तेव्हा त्या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यात. सगळ्यांनी एकत्रित करूया आपण. ते अद्याप प्रत्यक्ष करावे लागेल. त्यांना सर्वमान्यांचा प्रश्नच नाही. रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल ना. रेसमध्ये घोडा सोडलेला आपण. आता सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक गिन्नी दोनाने जास्त करते म्हणून नेता केला की नाही. एकदा नेता केला आहे आणि गिन्नी दोनाने त्याच्यावर जास्त मला करते तर मला आहे काहीतरी. आता राज्यात आज जायचं तर तिकडं 3 दिवस राज्याचं ते आहेतच सगळी घेऊन ठाऊकी माझ्या कार्यालयासमोर. सगळ्या गोष्टी आता बोलायच्या त्यावेळेला दिवाळी होती. त्याने निवडणूक आयोगाला त्याने स्वातंत्र्य दिले. तुम्हाला काही ह्याच्यात अडचण आलं म्हणजे या मुलामा आयोगाला तेव्हा आता सप्टेंबरला जर पावसाळा असेल तर आपण दिवाळीच केली. अरुण डोंगरेंच्याबरोबर जी आमची काल चर्चा झाली ती सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये अतिशय आश्वस्त करत आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. आता जोपर्यंत होणार नाही तिन्ही गोष्टी सांगणार माहिती ज्या सदस्य येतील तोच क्लेम करेल. ते मंत्री आम्ही म्हणतो आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्या ठरणार ते आज कशा बोलतात. आमचे जो 17-10 महापौर झाले, 17-10 कॅटेगरी निर्माण झाले, उपमहापौर झाले. त्याही म्हणतात ते परंतु लोकांना आपल्याला पद मिळावं ही इच्छा असते. असं काय पाहिजे होते काय आयुक्त जे आहेत त्याने जर व्यवस्थित काम केलं व्यवस्थित तर पद अधिकारी गेली काय फार म्हणजे लोकप्रतिनिधीने ठराव करावा लागतो वगैरे. परंतु त्याने जर वेळ आता 2.5-3 वर्ष कोण आहे कामावायला ते पद असतात. नगरसेवक असल्याचे होत नाही. अहो एक असे मी महानगरपालिकेत नगरसेवक बघितले की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिल घेऊन भरतात. नगरपालिका बिल भाडा भरतात. असे काम कसं घरपोच लोढा आहे. उद्या समजा अडाणी आणि अंबानीचा पण मुलगा आला आमदार किंवा खासदार ती संपूर्ण शहरच करून देते.